अध्यक्ष माझे मित्र प्राध्यापक मनोहर दोंडे सर, कल्लावारजी, अशोक कुलशेखर, केंद्रेजी, अशोक दामले, सर्व आदरणीय व्यासपीठ बंधू भगिनीनो, खरं म्हणजे बसवण्णांच्या संदर्भात प्रास्ताविकेत बसवण्णांची सर्व माहिती दिली। त्यानंतर शिवा संघटनेने हा समाज जागृत ठेवण्यासाठी गेल्या 30-35 वर्षात जो सतत संघर्ष केला आणि शासनाकडून काही गोष्टी मंजूर करून घेतल्या, त्याचाही आढावा त्यांनी घेतला। एक सांगताना त्यांनी विसरलं, बसवण्णांची महिमा ही फार अगाध आहे। लंडनमध्ये पुतळा बसला, आपल्या संसदेत पुतळा आहे। त्यानंतर आत्ताच माझ्या मित्रांनी आमच्या दोन्ही नेत्याच्या सहकार्यानं इथं पुतळा बसवायचं आश्वासन दिलं। पुढे बसवतच आपण डॉक्टर साहेबांनी सांगितले, त्याची फाईल पुढे गेलेली आहे। ठीक आहे, थोडा वेळ लागलेला असेल, पण आता संजयनी ही धुरा हातात घेतलेली आहे, लवकरच ते पण पूर्ण होईल। या पुतळ्या हे सगळे पुतळे बसण्याच्या पूर्वी संबंध जगभरात बसवण्णांची जी महिमा होती ती महिमा फार मोठी होती। सगळ्यात पहिले रशियाच्या संसदेत कार्ल मार्क्स बरोबर जर कुणाचा पुतळा असेल तर तो बसवण्णांचा पुतळा होता। आजची जी भारताची संसद आहे, या संसदेची संकल्पना, या संसदेची रचना, याचं जर मूळ कुठं असेल ते बसव कल्याणचा अनुभव मंडप आहे। 770 खासदार स्वातंत्र्यानंतर आपले अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस हे मिळून होते आणि 770 शरणार्थी त्या अनुभव मंडपात ब्रिटिश कालापैकी म्हणजे 12व्या शतकात 770 खासदारच्या स्वरूपात त्यावेळेस ती संसद होती आणि त्या संसदेचं स्वरूप ब्रिटिशांनी उचललं आणि ब्रिटिशाला आपण झालो। असा हा आपल्या अनुभव मंडपाचा इतिहास आहे। खरं म्हणजे लिंगायत समाज काय आहे, मी हे सगळ्या नेत्यांना सगळ्यांना माहितीच आहे, पण अजून थोडं सांगू इच्छितो। नदीचा प्रवाह जसा संत असतो तसा हा लिंगायत समाज आहे। तो आपल्या आपल्या ध्यानात असतो, आपल्या आपल्या मस्तीत म्हणता येत नाही, आपल्या आपल्या कामात असतो। नदीप्रमाणे वाहत जाणं, कितीही दगड धोंडे काहीही अडचणी आल्या, कितीही बंधारे आले तरी तो प्रवाह थांबत नाही, आपल्या कामात मशगूल असतो। पण थोडं मी प्रत्येक वेळी सांगत असतो, प्रत्येक समाजाचा एक स्वभाव असतो, थोडा स्वाभिमानी स्वभावाचा हा समाज आहे आणि त्यामुळे समाजाचं जेवढं प्रगती व्हायला पाहिजे तेवढी प्रगती होत नाही। म्हणून माझी नम्र विनंती आहे, थोडं इकडं तिकडं बघायला सुरू करावं आपण। आता या समाजाला जागृत करण्यासाठी खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर लिंगायत समाजाची ओळख जर करून कोणी दिली असेल तर मी कुठलीही कंजूसी न करता मनोहर दोंडेंनी गावोगाव खेडेपाडी जाऊन या समाजाला ओळख करून दिलेली आहे। मनोहर दोंडेचं आयुष्य कधी तुम्ही तपासून बघितलं का हो? काय त्यांचं आयुष्य, काय त्यांचा संघर्ष, काय त्यांना अडचणी, काय त्यांना संकट, त्या सगळ्या संकटावरती मात करून हा योद्धा पुढे चाललेला आहे। याला आपण सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे। हे फक्त भाषणात पुरतच आपण ठेवायला पाहिजे असं नाहीये, किंवा तुम्ही आज ऐकले आणि विसरून गेले असंही व्हायला नको आहे। जो कोणी समाजात काम करत राहतो, मनोहर दोंडे प्रातिनिधिक स्वरूपात इथं आहे, त्यांचं मी नाव घेतो, अजून काही त्यांच्या खालच्या लेवलला असतील, अजून काही दुसरे लोक असतील, त्या लोकांना मदत करण्याची भूमिका समाजाची असायला पाहिजे। हा समाज आपला व्यवसाय, आपली नोकरी